पाणी दे. ए फॅक्टरिया लगीन मूर्ती जरा पाहुण्याची सांगून कोणाचं? नातवाचं माझ्या काका तुम्हाला सांगतो लगीन का मोडले माहिती आहे का मोडलंय? तुम्हाला सांगतो ती माणसं नाही चांगली. कोण माणसं? म्हणून लगीन मोडले मी. कुठली माणसं चांगली नाही ती? अहो ती माणसं चांगली नाही म्हणून लगीन मोडलंय. तो लगीन मोडाय काय कारण नाही का? अहो काका तुम्हाला सांगतो इथं काय बोल नका, आपण घरी बोलू. काय घरी बोलायचंय? अहो आपल्याला बोलतो मी. हा पण मी सांगतो सांगायची तो लगीन का मोडलं सांग. अरे काय सांगितलं पाहुण्यानी? कुठं काय सांगले दवा पाहुण्याने काय सांगितलं बरं? काय चांगले आहे तर म्हणून पाहुणे बोलवून घेतले होते, पोरगी द्यायला लावले म्हणलं तरी असं वय. आता एक काम करूया, फोन आलता म्हणायचं त्यांना घेऊन जायचं बर आणि पाहुण्याला म्हणायचं ते चवाच पक्काड फोड चांगली म्हणायचं. रानात तारून फोडू दे, त्याशिवाय ह्यांना पण कळायचं नाही. लिवगडा बोंडावून झालं पेलेला सगळा वास सगळा याच्यात कशाला मारामारी भांडणं करतो ठेवत नसतो आज त्यांचं. तुम्ही धरू नका मला, धरू नका. बसून मिटू आपण. काय बसून मिटवलं? मला बसून मिटू उगा भांडणं करू ना, केस बीस करेल फायटर भाव. त्याला बोलवून घेतो आम्ही, हा. मिटवूया आपण. तुम्ही तिथं होता का नाही? तिथं संघ होता का नाही? त्याने किती उद्योग केला? आमच्या आबरू गेली 5-50 खर्च झालाय माझा आता. 50,000 झाला असेल लगेच खर्च, जेवाय पण घातलं नाही पाहुण्यात. आम्ही आणून ठेवलो ना असलं सगळं डिक्या नेऊन जनावराला घातलं भाऊकुत्यांच्या. ते नव ते घाणपडी काय बोलले नाही. पाहुण्याला बुट फेकून मारला तर ते माझ्या आबरू घालवणार सगळे पाहुण्यात. कुणी मारला? चिचणीला जायला असं मला वाटत नाही. मग तुला एक सांगतो, गावासंग दोस्ती कर, लिंगाड्याला घासायला जायचं नाही. घाणपड घाणपडीचा देवाचा कार्यक्रम आहे. कुठे बोलू नका थांबा. बैल घेऊन दिले एका कानफडीत पाणी तुला सांगतोय. बैल घेऊन देत नाही त्याला. बरं बोल, चल चालू बघ. हा अंगावर घालताय गाडी. अंगावर बैल जात नसते ती बैल. तुम्हाला सांगतो तुमच्यासारखी एवढी काय डोसक्यावर पडली तुम्ही. मामा येच बैल घ्यायचा. ए ही बैल आमचा जोडणं झालाय. तुम्हाला सांगतो ह्याचे कसं आहे माहितीये का, ह्याच्यापेक्षा बैल चांगला आमचा घरचा आहे. तो बैल तुम्हाला पाहिजे तर बघा तुम्ही. सरपंच कसा आहे बैल?